नमस्कार फ्रेंड्स. आजची आपली ही सफर अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी सजलेली आहे. पुणे शहर आणि आजूबाजूचा परिसर हा अनेक पुरातन आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. याची जाणीव आपल्याला विविध स्थळांना भेट दिल्यावर प्रकर्षाने होत राहते. त्यातीलच एक पुण्याहून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर असलेले हवेली तालुक्यातील वाघोली येथील पांडवकालीन वाघेश्वर मंदिर आणि ऐतिहासिक वारसा सांगणारे सरदार पिलाजीराव जाधव यांचे स्मारक. चला तर. नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखुणांच्या साक्षीने. पुणे नगर रस्त्यावरून जातानाच डाव्या बाजूला वाघोली येथे असणारे पुरातन महादेवाचे मंदिर आणि बाजूचा तलाव आपले लक्ष वेधून घेतो. भव्य कमानीतून प्रवेश करत आपण निसर्गरम्य वाघेश्वर मंदिराच्या स्वच्छ आणि सुंदर अशा परिसरात येतो. आजूबाजूला बांधण्यात आलेल्या अनेकविध मान्यवरांच्या काळ्या पाषाणातील समाधीस्थळांना भेट देत आपण या छोट्याशा महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेत पुढे जातो. याच्या पाठोपाठ आपणाला ही अप्रतिम दगडी दीपमाळ आकर्षित करते. खरं तर येथील छोट्या छोट्या वास्तू देखील अतिशय देखण्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या आहेत. डाव्या बाजूला नाना नानी पार्क उभारण्यात आलेले आहे. आता आपण आलेलो आहोत पुरातन 6व्या-7व्या शतकातील मुख्य महादेव मंदिराकडे. मंदिराच्या मूळ रूपाला कुठेही बाधा न आणत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. आजूबाजूचा परिसर देखील परिपूर्ण सुविधांनी सुशोभित करण्यात आलेला आहे. मंदिराची बांधणी ही काळ्या बेसॉल्टमध्ये करण्यात आली आहे, तर त्याचा वरील कळसाचा भाग रंगीबेरंगी गोपुरम टॉवर समान केलेला आहे. मंदिरासमोरील भव्य सुंदर नंदीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका बाजूला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजूला श्री हनुमान यांच्या मूर्ती व आजूबाजूचे पाषाणातील कोरीव काम अत्यंत देखणीय आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर मध्यभागी पितळी कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो. गाभाऱ्यातील पुरातन शिवलिंगासमोर नतमस्तक होताना मन प्रसन्न होते. दररोज विविध पद्धतीने याची सजावट केली जाते, तर सोमवारी आणि महाशिवरात्रीला चांदीचा भव्य मुकुट घालून केलेली वैशिष्ट्यपूर्ण पूजा
दिवसाची सहल आयोजित करून पौराणिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या वाघोली येथील वाघेश्वर मंदिर व सरदार पिलाजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाला अवश्य भेट द्या. मंदिरासमोरच वाघेश्वर उद्यानात मुलांना तसेच पालकांनाही छान वेळ घालवता येईल अशी सोय करण्यात आलेली आहे. सो फ्रेंड्स, कशी वाटली ही आजची सफर मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांसोबत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंत ना? नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणाऱ्या व्हिडिओंची माहिती लगेच कळेल. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.